या ठिकाणी आदरणीय दादांच्या शुभ हस्ते हिंगोलीमध्ये घराघरावरती जे स्टिकर लावण्यात येणार आहेत त्या स्टिकरचं विमोचन आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी बऱ्याच वेळापासून आपण दादांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। मी दादांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। मंत्रिमंडळातील माझे सहकारी बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय बनसोडेजी, विक्रम काळेजी, आमदार राजू नवघरेजी, आमदार प्रताप पाटील चिखलीकरजी, आमदार राजेश विटेकरजी, सूरज चव्हाण, नवाबभाई मलिक, तसंच अविनाश घाटे, मोहनराव हंबर्डे, जीवन घोगरे पाटील, फिरोज पटेल, बाळासाहेब पाटील रावणगावकर, माधवराव धर्माधिकारी, बी डी बांगर, मकरंद सावे, प्रशांत पाटील, अफसर शेख, सर्व माझे विशेषतः लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या चारही जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक, वेगवेगळ्या सेलचे उपस्थित असणारे सर्व प्रमुख बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी थोडा उशीर झाला यायला, त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यामध्ये सरकारमध्ये सहभागी आहे आणि 5 वर्ष हे सरकार चालणार आहे। लोकसभेला आपल्याला जरा म्हणावं असं यश मिळालं नाही आणि त्याच्यामुळे दोरा कार्यकर्ता पण खचला होता। परंतु मी नेहमी महाराष्ट्रामध्ये लोकांना सांगत असतो की बाबांनो, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं, अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं। शेवटी जनतेचा कौल हा अंतिम असतो आणि त्याच्यामुळं आपण पुन्हा सगळ्यांनी जोमाला कामाला सुरुवात केली। लोकसभेला एकच जागा फक्त सुनील तटकरेंची आल्यामुळं आपली थोडीशी अडचण झाली, त्याच्यामुळे विधानसभेला म्हणाव्या एवढ्या जागा आपल्याला मिळाल्या नाही। परंतु ज्या जागा लढवल्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश हे कार्यकर्त्यांच्यामुळं, त्या भागातल्या जिल्हाध्यक्षांच्यामुळं, तालुकाध्यक्षांच्यामुळं, वेगवेगळ्या सेलच्या प्रमुखांच्यामुळं, तिथल्या नेत्यांच्यामुळं मिळालेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल। आज इथं वेगवेगळ्या मान्यवरांनी मी यायच्या आधी हिंगोलीच्या महिला अध्यक्षा कांचनताई शिंदे त्या ठिकाणी बोलल्या, भावनाताई नखाते परभणीच्या महिला अध्यक्ष बोलल्या आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, संघटनात्मक आढावा त्यांनी दिला। मी आल्यानंतर दिलीपराव धर्माधिकारी यांनी 31,000 सदस्य नोंदणीच्या बद्दल उल्लेख केला आणि इतर पण काही गोष्टी त्यांनी सांगितल्या। शहरामधले जीवनराव घोगरे पाटील असतील, सदस्य अभियान नुकतंच चालू केलं आहे सांगितलं। नांदेड उत्तरला बाळासाहेब रावणगावकरांनी त्यांची 8 मार्चला निवड झालेली आहे। प्रत्येक तालुक्यात 500 सदस्य नोंदणी करण्याचा आदेश दिलेले आहेत। 1 लाखाचं उद्दिष्ट आहे, सगळ्यांनी मिळून नांदेडमध्ये ठेवलेलं आहे। लातूरमध्ये मकरंद सावेंनी सर्व सेलची कार्यकारिणी उपस्थित आहे, नुकतंच सदस्य नोंदणी अभियान चालू केलं आहे, ह्या गोष्टीचा उल्लेख केला। अफसर शेखनी 6 तालुक्यामध्ये संघटना मजबूत आहे, 4 तालुक्यामध्ये बांधणी लातूरमध्ये चालू आहे, ह्याबद्दलचा उल्लेख केला। उदगीर विधानसभा 30,000 सदस्य नोंदणी झालेली आहे, अहमदपूर विधानसभा नोंदणी चालू आहे। आमच्या परभणी शहरातले प्रतापनी देशमुखांनी 1000 फॉर्म पक्षाकडून देण्यात आलेले आहेत आणि 3000चं उद्दिष्ट
त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. 1000 का 10,000? 1000. परभणी ग्रामीणमध्ये राजेश विटेकरनी 1000 पुस्तकाची नोंदणी पूर्ण झाली. 4000 नवीन पुस्तकं मागवलेली आहेत. 1 लाखाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि शेवट बोलत असताना बीडी बांगरांनी कार्यकारिणी तयार झाली, गाव तिथे शाखा काढणार, प्रत्येक घरी राष्ट्रवादीचे स्टिकर चिटकवणार. 23,000 सभासद नोंदणी झालेली. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना काही गोष्टी सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांना बरंच काम करावं लागणार आहे. आत्ता मी अर्थसंकल्प सादर केला. दोन्ही बाजूंनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया आल्या. सोमवार, मंगळवार, बुधवार आमचं संविधानावर चर्चा आहे. सोमवारी अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्याला उत्तर देऊ आम्ही, मुख्यमंत्री, मी किंवा उपमुख्यमंत्री. आणि मंगळवार, बुधवार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबद्दलची चर्चा ही सभागृहामध्ये ठेवली गेलेली आहे. सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना 300वी त्यांची जयंती असल्यामुळं 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती तो 7ला आम्ही कार्यक्रम घेतला. 8ला शनिवार होता म्हणून आपापल्या भागामध्ये जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला मुभा महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिलेली होती. अर्थसंकल्पाच्या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींचं ही योजना पुढे चालली पाहिजे या मताचा मी आणि आपण सगळे आहोत. त्याबद्दल तरतूद केलेली आहे. विरोधकांनी वेगवेगळ्या प्रकारे टीका टिप्पणी केली. थोडंसं काम कठीण होतं, पण मार्ग काढलेला आहे आणि विकास पण झाला पाहिजे. आत्ता पण काही अध्यक्षांनी, काही कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या निवेदन दिली, दादा आम्हाला निधी द्या. काही इतरही जिल्ह्यातले लोक आलेत, उद्याची नगरपालिका आहे, आम्हाला निधी द्या. तुमच्याही काही वेगवेगळ्या समस्या आहेत, त्याच्याबद्दल आत्ताच भास्करराव पाटील खतगावकर, पोकर्ण आणि डॉक्टर मिनल खतगावकरांना असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. आणि तिथून आम्ही इकडे येत असताना तिथं मला जे बोलायचं होतं ते विस्तृतपणे मी बोललेलो आहे. 6ला आपल्याला सगळ्यांना रमजानचा पवित्र महिना सुरू झालेला आहे. त्या पवित्र महिन्याच्या मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्याला इफ्तार पार्टी आपल्या पक्षाची नांदेडमध्ये ठेवलेली आहे शहरात, त्याला इथून जाऊन तिथं पोचायचं वेळेमध्ये आणि त्या कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. परवा मुंबईला कार्यकर्त्यांना खोटं नाही, परंतु आत्तापर्यंत 26 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाली स्थापना झाल्यापासून. सगळ्यात मोठा कार्यक्रम हा जिमखाना मैदानावर परवा नवाबभाई, नजीब मुल्ला, असंख्य कार्यकर्ते त्यांनी सगळ्यांनी आयोजित केलेला होता. मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ साहेब, सुनील तटकरे साहेब, हसन मुश्रीफ साहेब, विक्रम काळे, नवाब मलिक, आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो. तुमच्यातले पण काही कार्यकर्ते तिथं आलेले होते, तुम्ही पण बघितलेलं आहे. आपली भूमिकाच मुळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी पुढे जायचं. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जायचं. सर्व जाती धर्मामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे. कोणी जर काही चुकीचं करत असेल तर आपली भूमिका आपण स्पष्ट मांडली पाहिजे. कुठल्याही जातीनं, धर्मानी, पंथानी समाजामध्ये तेढ निर्माण करायला सांगितलेलं नाहीये. त्याच्यामुळं जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्याच्यात आमचे मुस्लिम बांधव पण होते. हे असे वेगवेगळे घटक घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आणि हा आदर्श तुमच्या माझ्या समोर आहे. आणि त्यामुळं कुठंतरी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या मुद्दे काढून आज महाराष्ट्रात जो चाललेला आहे तो महाराष्ट्राला परवडणारा नाही. त्याच्यातून महाराष्ट्रात उद्योगपती गुंतवणूक करायला जरा कच खातील
त्याच्यामधून तिथं जातीय सलोखा निर्माण व्हायला अडचणी येतील, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील. तिथं कारण नसताना योग्य माणसाची निवड केली जाईल. मागणी सगळ्यांचीच आहे, सगळ्यांना वाटतं आमदार झालं पाहिजे, परंतु संघटनेचं काम करणाऱ्याला आपण नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि काही निर्णय झालेले ते पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचे. रायगड आणि नाशिक हे 2 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राहिलंय, ते लवकरच जाहीर होईल. बाकीच्या 34 जिल्ह्याचं झालंय. आपल्या नांदेडला अतुल चावे पालकमंत्री आहेत, परभणीला मेघना बोर्डीकर आहेत, हिंगोलीला नरहरी झिरवळ आपल्या पक्षाचे आहेत आणि लातूरला शिवेंद्रराजे भोसले आहेत. धाराशिवला प्रताप सरनाईक, बीडला अजित पवार, जालन्याला पंकजाताई मुंडे आणि छत्रपती संभाजीनगरला संजय शिरसाट असे आपल्या 8 जिल्ह्याच्या पुरतं मी बोलतोय. आता जे जिल्हे इथं नाही आहेत त्यांचा उल्लेख करत नाही, फक्त नांदेड, परभणी, हिंगोली, लातूरवर येतो. मला आत्ता स्टेजवर नाही, समोर बसणारे लातूर जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेत, त्यांनी हातवर करा. हातवर करा, उभं नाही राहायला सांगितलं. हां करा खाली. माझ्या नांदेड जिल्ह्यातून आलेल्यांनी हातवर करा. घ्या हात खाली घ्या. माझ्या परभणी जिल्ह्यातून आलेल्यांनी हातवर करा. परभणीमध्ये जास्त लोक आली तर खाली घ्या. आणि आपल्या हिंगोलीमधनं आलेल्यांनी हातवर करा. हिंगोलीच्या मानाने म्हणजे जिल्ह्याच्या मानाने लोक चांगले आलेले आहेत. मित्रांनो, साधारण मी किती घसा कोरडा केला, मी किती सकाळी 6 वाजल्यापासून, आज पण मी खोटं नाही सांगत, माझ्याबरोबर माझा स्टाफ होता, त्यांना विचारा, मी 6ला सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा कधी मुंबईला पोचेल तेव्हा प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे काम केलं पाहिजे. वरवर नुसतं हुशारकी मारून चालणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगणार आहे. मधी सुनील तटकरेजी राष्ट्रवादी काँग्रेस, चंद्रशेखर बावनकुळेजी भाजपा आणि उदय सामंतजी शिवसेना, ह्या तिघांची आम्ही एक कमिटी केली होती. आणि जिल्हा स्तरावरच्या कमिट्या, तालुका स्तरावरच्या कमिट्या, विधानसभा स्तरावरच्या कमिट्या, जिथं युतीचे आमदार आहेत तिथल्या कमिट्या, जिथं विरोधी पक्षाचे आमदार आहेत तिथल्या कमिट्या कशा असल्या पाहिजे त्याबद्दलचं धोरण ठरलेलं आहे. ते 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. विधानसभा स्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या समित्याकरता जो तिथं सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल, म्हणजे आता बसमतला राजू नवघरे, माझ्या त्या ठिकाणी पाथरीला राजेश विटेकर आहे, लोहार कंदाला आमचे प्रतापराव चिखलीकर आहे. तिथं जो युतीचा सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल त्यांनी 60% शिफारस करायची, 60%. आणि राहिलेले 2 पक्ष आहेत त्यांनी 20% शिफारस त्या विधानसभा स्तरावरच्या कमिटीमध्ये करायची. ह्याची नोंद सर्व माझ्या जिल्हाध्यक्षांनी, सर्व शहराध्यक्षांनी, सर्व युवक अध्यक्षांनी, महिला अध्यक्षांनी, सेल प्रमुखांनी सगळ्यांनी घ्यावी. जिथे सत्ताधारी पक्षाचा आमदार नाही तिथं 2 नंबरचा पक्ष निवडणुकीच्या कालच्या वेळेस म्हणजे आघाडीचा आलाय निवडून, तिथं युतीचा पडला, तिथं पडलेला उमेदवार जो 2 नंबरला असेल जो पक्ष, त्याचं 40% ऐकलं जाईल त्या पक्षाचं, 30% दुसऱ्या राहिलेल्या 2 पक्षाचं असं ऐकलं जाणार आहे. म्हणजे ती विरोधी पक्षाच्या आमदाराची कमिटी त्या पद्धतीने होणार.
त्याच्यानंतर आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी SEO यांच्या नियुक्तीबद्दल देखील धोरण हेच लागू राहणार आहे, 60-20-20. आणि जिथं आघाडीचा आमदार आहे तिथं 40-30-30. जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये जो पालकमंत्री आहे, म्हणजे आता बीड आणि हिंगोलीला राष्ट्रवादीचा पालकमंत्री आहे, तिथं 50% पालकमंत्री सांगेल ती नावं, 25% राहिलेले 2 पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना ते सुचवतील. जिल्ह्याच्या स्तरावरच्या DPCचा निधी पालकमंत्री सांगेल तसं 30% वाटप तिथं होईल जिल्ह्याला. आणि जेवढे आमदार युतीचे MLA MLC म्हणजे त्याच्यात विक्रम काळे पण आले, सतीश चव्हाण पण आले, या सगळ्यांना मिळून तिथं 70% त्यांना विभागलं जाणार आहे आणि पालकमंत्री 30%, असं तो 100%चा DPCचा निधी वाटला जाणार आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याला मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की याबाबतचे अंतिम अधिकार प्रदेश कार्यालयाच्या पक्षप्रमुखाकडे राहतील. त्यामुळे अंतिम यादी करण्यापूर्वी आपण आपापल्या प्रदेश कार्यालयाकडनं, म्हणजे तुमच्या तर एकच प्रदेश कार्यालय मंत्रालयाच्या समोर आहे, त्या पक्षप्रमुखांकडनं ती सगळी गोष्ट मंजूर करून घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. ह्याच्यात काही तुम्हाला शंका कुशंका असेल तर जिल्हाध्यक्षांनी मला विचारावं किंवा सुनील तटकरे किंवा इतर काही प्रमुखांना विचारलं तरी चालेल. मी यावेळेसचा अर्थसंकल्प मांडत असताना बजेटवर रिप्लाय देत होतो. त्यावेळेस मी सांगितलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही. ही भूमिका मी राज्याच्या जनतेच्या समोर मांडलेली आहे. आणि साधारण आपल्या राज्याचं, महायुतीच्या सरकारचा ध्येय हे राज्याला प्रगतीवर न्यायचं, आदिवासी, मागासवर्गीय, कष्टकरी, महिला, युवक, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक, ह्या सगळ्या घटकांना, सर्व घटकांना न्याय द्यायचा. त्याचा विचार करूनच सर्वसमावेशक अर्थसंकल्प मी मांडलेला आहे. त्यात मराठवाड्याला पण मी भरपूर तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. मराठवाड्यामध्ये माझ्या कोकणातल्या उल्हास आणि वैतरणा खोऱ्याचं, नद्यांचं खोऱ्यातनं पाणी 54 TMC आलं पाहिजे, तो प्रयत्न आपण करतोय. गोदावरी खोरे पुनर्भरण, मराठवाडा ग्रीड हे प्रकल्प महत्त्वाकांक्षी प्रकल्प मराठवाड्याकरता आपण हातामध्ये घेतोय. आपण वेगवेगळ्या भागामध्ये न्यायालयाची स्थापना करतोय. त्याच्यात हिंगोलीचं पण न्यायालयाचा समावेश आपण केलेला आहे. मला माझ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर ह्या 4 जिल्ह्याच्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे की आपल्या इथं अल्पसंख्याक समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. बौद्ध, जैन, शीख, पारशी, ख्रिश्चन, यहुदी आणि मुस्लिम हा घटक अल्पसंख्याकमध्ये मोडतो. त्या घटकाच्या विकासाच्या करता पण आपण विविध योजना राबवतोय. त्याच्यामध्ये अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. अर्थ खातं माझ्याकडेच आहे. अल्पसंख्याक आणि औकाफ हे खातं देखील आपल्याच पक्षाकडं दत्तामामा भरणेंकडे. त्यामुळं ह्या कामासाठी देखील जे जे काही प्रश्न असतील त्याला पुरेसा निधी देण्याच्याबद्दल मी प्रयत्नाची पराकाष्ठा करीन. परंतु हे सगळं होत असताना आपण पण एखादी जर टर्म सोडली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना झाल्यापासून सातत्याने
सत्तेमध्ये सहभागी राहिलेला आहे, परंतु माझं स्पष्ट मत आहे, ज्या प्रमाणामध्ये पक्षाचा विस्तार व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये तो झाला नाही। त्याकरता आपल्याला ती वाढ वेगाने करायची आहे, त्याकरता प्रयत्न करावे लागणार आहेत। जर कोणी पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा सेलचे कोणी अध्यक्ष ह्याच्यात कमी पडले तर तिथं त्यांचा फेरविचार केला जाणार आहे। कुणाला अपमानित करण्याकरता मी बोलत नाही, पण आपल्याला अंग झटकून काम करावं लागणार आहे। आपलं टार्गेट सदस्य नोंदणीचं मुंबईसह महाराष्ट्राचं मोठं आहे, ते टार्गेट आपल्याला गाठायचं आहे। त्याकरता सगळ्यांनी लक्ष घातलं तरच ते होणार आहे। आणि करत असताना समाजातल्या सर्व घटक सदस्य नोंदणीमध्ये आले पाहिजेत। शिर्डीच्या शिबिरामध्ये देखील आपण पक्षवाढीच्या करता आणि नवीन कार्यकर्ते जोडण्याच्या करता पक्षाच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्याच्यात पक्षाचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष अधिकाधिक त्यांनी सदस्य नोंदणी करावी। त्याकरता मंत्र्यांना पण काही जिल्हे वाटून दिलेत। आता सध्या अधिवेशन असल्यामुळं आमचा बराचसा वेळ अधिवेशनात जातोय, परंतु अधिवेशन संपल्यानंतर आमचे राज्यामध्ये पण दौरे सुरू होतील। त्याच्यामध्ये काही आत्ताच मला राजेश विटेकरांनी एक पत्र दिलं, दादा माझ्या परभणी जिल्ह्यातल्या काही मान्यवरांना पक्षात प्रवेश करायचा आहे, त्याला वेळ द्या। माझं मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम पक्ष प्रवेशाच्या बद्दल वेगवेगळ्या मान्यवरांना पक्षात आणण्याचं हे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे। त्याकरता प्रतापराव चिखलीकर आणि बाकीचे अनेक मान्यवर प्रयत्न करतायत, हे मी स्पष्ट त्या ठिकाणी सांगित। बाबासाहेब, तुम्ही संजय बनसोडे, तिथं अतुल सावे, तिथं आमचा अफसर शेख, डॉक्टर, हे सगळेजण तिथल्या पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत। त्यांनी पण अधिक माझ्या लातूर जिल्ह्यात पण कशी राष्ट्रवादी पक्ष बेरीज वाढेल, बेरीजेचं राजकारण होईल, ह्या प्रकारचा प्रयत्न करावा। बांगर आत्ता तुम्ही काही गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या, पण हिंगोलीमध्ये देखील तुम्ही असाल, राजू नवघरे असेल, त्याच्यामध्ये नरारी जिरवायची मदत घ्या आणि तिथंही अधिक माणसं जोडण्याचा प्रयत्न करा, संघटनेला वाढवण्याचा प्रयत्न करा। पदाधिकारी, विशेषतः पक्षाचा कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यात चांगलं यश मिळवायचं असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील। त्याबद्दल आपल्याला अधिकचं काम करावं लागणार आहे। मी तुम्हाला सगळ्यांनाच या निमित्तानं सांगित, पक्ष संघटना वाढवण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी अधिकाधिक तरुण तरुणींना, माता भगिनींना, डॉक्टर असतील, वकील असतील, व्यापारी असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, पत्रकार, फेरीवाले, रिक्षावाले, टॅक्सीवाले, टेम्पो ट्रकवाले, वाहतूकदार, अशा समाजातल्या प्रत्येक घटकांना पक्षात आणणं आणि पक्ष कार्यात सक्रिय करणं यासाठी कामाला लागण्याची गरज आहे। येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करायचा असेल तर आपल्याला आता खरोखरीच मेहनत ही घ्यावी लागेल। वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। तुम्ही सर्वांनी आपापल्या गावात, शहरात असेल तर आपापल्या वॉर्डात, त्याच्यामध्ये चौकात, नाक्यावर पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल। प्रत्येक गावात, त्या गावातल्या आळीमध्ये, गल्लीमध्ये पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता तयार होईल
यासाठी काम करा। आपल्या गावात, शहरात, जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार पोचवण्याचं काम राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांनी करावं। त्याकरता आज थोडंसं तुम्हाला चारही जिल्ह्यांना इथं एकत्र बोलवलेलं आहे, ह्याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ठेवा। एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातला सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पक्ष वाढवायचा आहे। त्यासाठी काम करावं लागेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच येतील, त्या लागल्यावर आपल्याला काम करून चालणार नाही, आत्ताच सुरुवात करावी लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला पुढे जावं लागेल। स्थानिक तरुण तरुणींच्या मधनं बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख याची पण नियुक्ती करा। त्यांच्या नावाची, फोन नंबरची यादी जिल्हा कार्यालयामध्ये पण पाठवा। बूथ आणि पन्ना प्रमुखाला पक्षात पद, मान, सन्मान, बळ मिळेल याची व्यवस्था करा। त्यांना पक्षाचा जिल्हा प्रमुख, तालुकाध्यक्ष थेट मोबाईलवर संपर्क साधता यावा, यासाठी त्यांचे फोन नंबर जिल्हाध्यक्षांच्याकडे, कार्याध्यक्षांच्याकडे, तालुकाध्यक्षांच्याकडे असले पाहिजेत। तुमच्या माझ्यासह प्रत्येकाने पक्षवाढीची सुरुवात ही आपल्या स्वतःपासून केली पाहिजे। आपल्या पक्षाचा आत्मा, मी पुन्हा सांगतो, शाहू फुले आंबेडकर आहेत, त्यांचाच विचार आणि या महामानवांच्या सर्व धर्म समभाव, प्रगत पुरोगामी विचारांवर कायम राहूनच आपल्याला त्या ठिकाणी राज्याचा विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जायचं आहे आणि त्याच्यातून पक्ष वाढवायचा आहे। या पद्धतीनं आपण पक्ष वाढवत राहिलो तर येणाऱ्या काही वर्षात पुरोगामी महाराष्ट्रातलं प्रत्येक घर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोडलं जाईल याची मला खात्री आहे। त्याकरता आपल्याला काम करायचं आहे। एक लक्षात घ्या, हा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। एकता, समता, बंधुता ह्या विचार इथल्या मातीत खोलवर रुजला गेलेला आहे। इथं जातीय विष, इथं धार्मिक हिंसेला अजिबात स्थान नाही। तशा पद्धतीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रात फार काळ चालत नाही आणि त्या पद्धतीनं आपले परत दीर्घकाळ लोकांच्या मनात राहायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊनच आपल्याला जावं लागणार आहे। येणाऱ्या काळात मी शेतकऱ्यांच्या करता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे आता टेक्निक आलेलं आहे, त्याचा अंतर्भाव मी बजेटमध्ये केला आहे। 500 कोटी रुपयाची तरतूद केली। कमी पडले तर पुरवणी मागण्यामध्ये अजून पैसे त्याला देईन, परंतु आपापल्या भागातल्या माझ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, फळबागा उत्पादक शेतकरी असेल, ह्या सगळ्यांना, धान असेल, माझ्या विदर्भामध्ये मराठवाडा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, माझं गडचिरोली अशा काही जिल्ह्यामध्ये धान आहे, त्या ठिकाणी देखील ह्या सगळ्या पिकाला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान उपयोगी पडतंय। ते आम्ही आमच्या भागामध्ये संशोधन केलं, तसे प्लॉट आम्ही पायलट डेव्हलप केले, ते आपल्याला सर्व दूरपर्यंत पोचवायचं आहे। ती पण यंत्रणा आपल्या कृषी खात्याच्या तर्फे आपण राबवतोय। पण तुम्हालाही या गोष्टीची माहिती पाहिजे, स्वच्छतेला पण महत्त्व द्या। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे आत्ता विदर्भात, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर इथं पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे जोरात। उन्हाळ्यात कधी पाऊस पडलेला बघितला नव्हता, असं ते हवामानामध्ये बदल झालेले आहेत। त्याकरता पुढच्या पिढीला आपल्याला मदत करायची असेल तर वृक्षारोपणाचे पण कार्यक्रम वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं
वेगवेगळ्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, आपल्या 10 जून वर्धापन दिनाच्या निमित्तानं, महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. हे पण माझ्या युवक युवतींनी आणि वेगवेगळ्या सेलनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये त्यांच्यासोबत असलो तरी आपण आपली विचारधारा सोडलेली नाही आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला त्यांच्यासोबत आपण काम करतोय. कारण मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून सबका साथ सबका विकास ह्याला त्यांनी अधिक त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं महायुतीत काम करत असताना युतीचा धर्म पाळणं हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं महायुतीतल्या तिन्ही पक्षात वाद होतील असं माझ्या प्रवक्त्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी बोलता कामा नये. त्याच्यामध्ये हे बोलणं टाळलं पाहिजे. काही पक्षाबरोबर वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचं काडर कसं चांगल्या पद्धतीनं काम करतं, ज्या ज्या पक्षात जे जे चांगलं असेल ते ते आत्मसात करण्याचा प्रयत्न माझ्या राष्ट्रवादीच्या सहकार्यांनी केला पाहिजे. पक्षाची सदस्य नोंदणी अभियान सुरुवात होऊन 3 महिने झालेत. पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, तालुका जिल्हा अध्यक्ष, विविध सेल, फ्रंटल आघाड्यांचे प्रमुख अशा सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकाधिक सभासद सदस्य नोंदणीचं टार्गेट हे दिलं पाहिजे. तुम्ही किती सभासद नोंदणी करायची ते मी आता सांगणार नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा. परंतु एक निश्चित सांगतो, तुम्ही केलेल्या सदस्य नोंदणीची नोंद घेऊनच भविष्यात नवीन पदन जबाबदारी देण्याचं विचार पक्ष नेतृत्व करेल, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. महामंडळ तर विक्रम काळे बसलाय. विक्रम काळे, चेतन तुपे यांना एकत्र बसून आमच्या विधिमंडळाच्या कमिट्यांचं वाटप करायला सांगितलं, त्यांनी ते केलंय. साधारण संख्येच्या प्रमाणात आपल्याला शिवसेनेला भाजपला त्या कमिट्या आपण देतोय, तिथले अध्यक्षपद त्या त्या आमदारांना देतोय. तसं महामंडळाचंही वाटप जवळपास झालेलं आहे. तेही वाटप करत असताना साधारण 36 जिल्हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही अध्यक्षांचं आणि राज्याच्या स्तरावरच्या महामंडळाच्या सदस्यांचं ते वाटप त्या ठिकाणी करणार आहे. DPC ह्याचे नेमणुका करण्याचा अधिकार मला आहे, मी नियोजन खात्याचा मंत्री आहे. पण माझी राष्ट्रवादीची यादी संघटनेकडनं मला येणार आहे, भाजपची यादी बावनकुळेंकडनं येणार आहे, शिवसेनेची यादी माझ्या उदय सामंतकडनं येणार आहे. त्यामुळं बऱ्याचदा मला कार्यकर्ते पत्र देतात. आजही खूप पत्र दिलीत, वेगवेगळी आहेत. जी मुंबईची आहेत ती मुंबईला रात्री घेऊन जाईल, पण आम्हाला ही कमिटी द्या, आम्हाला ती कमिटी द्या. मागण्याचा अधिकार जरूर आहे, पण मागणाऱ्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा की आपण किती सदस्य नोंदणी केली, संघटनेकरता आपण किती वेळ देतो, किती आपण लोकांना राष्ट्रवादी पक्षात आणण्याचं काम केलेलं आहे. ह्या सगळ्याचा पण कुठंतरी आपल्या मनालाच आपण प्रश्न विचारा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सभासद नोंदणीचं अभियान संपल्यावर कुठल्या मंत्र्यांच्या मतदारसंघात किती नवीन सदस्य झालेत किंवा त्यांना जे जिल्हे वाटून दिलेले तिथं झाले, कुठल्या आमदारांच्या मतदारसंघात किती लोक पक्षाशी जोडले गेलेले आहेत, खासदारांनी किती सदस्य नोंदलेत, ह्या सगळ्याच्या बद्दलची माहिती घेतली जाईल आणि त्या पद्धतीनं पुढची रूपरेषा ठरवली जाईल. ज्या नेत्याच्या भागात सदस्य नोंदणी कमी होईल किंवा समाधानकारक नसेल त्यांचं कौतुक होईल, परंतु ते वेगळ्या पद्धतीनं होईल. त्याला मुक्त केलं जाईल, त्याला सांगितलं जाईल नाही तुला आता थोडी विश्रांतीची गरज आहे, ती जबाबदारी आपण दुसऱ्यावर देऊ. आणि ते कसं होईल याचा तुम्ही पण अंतर्मुख होऊन त्या ठिकाणी विचार करा.
माझी विनंती आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाने अधिकाधिक सदस्य नोंदणी यासाठी प्रयत्न करा. शेवटी जी अधिक नोंदणी होईल तीच पक्षाची ताकद आहेच, परंतु तुमचीही ताकद ती आहे. तेव्हा ती ताकद वाढवण्याच्या करता माझ्यासहित आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. त्याचा उपयोग आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाला पाहिजे. संघटना मजबूत झाली पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष प्रत्येक गावापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, घरापर्यंत पोचला पाहिजे. आज अधिक बोलत नाही कारण थोडा वेळ राहिलेला आहे आणि त्या इतरांनाही बोलायचं होतं, पण मला हे थोडंसं विस्तृत सांगायचं होतं म्हणून नवाबाईंना विनंती केली. ते म्हणले, दादा तुम्हाला जर अर्धा तास लागणार असेल तर तुम्ही आता भाषण सुरू करा, कारण आपल्याला 6ला हे संपवायचं आहे. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला आज काही अजून अधिक बोलत नाही. मला जेवढं सांगायचं होतं माझ्या 4ही जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्षांना, कार्याध्यक्षांना, माझ्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना, पदाधिकाऱ्यांना ते मी सांगितलेलं आहे. परंतु आपण सर्वांनी पक्षाच्या वाढीसाठी मनापासून काम करा. समाजातला गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित, दलित, अल्पसंख्याक समाज आपल्याकडे महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही महिला विचारतील 2100 रुपये देणार होता त्याचं काय झालं? त्यांना म्हणावं महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. 5 वर्षाचं सरकार आहे. माझे एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलं आहे, आपण त्यावेळेस ते निर्णय घेऊ. परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल. ती योजना मी बंद करणार नाही. पण महिलांनो, लाडक्या बहिणींनो, ती गरीब महिलांच्या करता आहे. ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न 2,50,000च्या आत आहे त्या महिलांच्या करता खुरपण करणारी, धुडभांडी करणारी, झाडूपोतना करणारी, झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी, अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत, ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना सांभाळत नाही, जावई सांभाळत नाही, अशांच्या करता ही योजना आहे. तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे. मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3,000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे. त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू. एवढंच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आज ह्या मीटिंगला आल्याबद्दल 4ही जिल्ह्याच्या, शहराच्या आणि ग्रामीणच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुमचे आभार पण मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देऊन जय हिंद, जय महाराष्ट्र. मी थांबतो. धन्यवाद आदरणीय दादा.